छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त आणि अपमानकारक वक्तव्य करणाऱ्या धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबांच्या निषेधार्थ अमरावती शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने राजकमल चौक येथे तीव्र निदर्शने करण्यात आली। बोंधू बागेश्वरवर तातडीने गुन्हा दाखल करून त्याला महाराष्ट्रात येण्यास कायमस्वरूपी बंदी घालण्यात यावी अशी मागणी यावेळी काँग्रेसने लावून धरली। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या निर्देशानुसार आणि शहराध्यक्ष बबलू शेखावत यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन पार पडले। आंदोलनादरम्यान काँग्रेस नेत्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला। ज्या कार्यक्रमात हा अपमान झाला तिथे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित होते। मात्र महाराजांचा अपमान होत असताना त्यांनी विरोध न करता बघ्याची भूमिका घेतली असा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला। परवा बागेश्वर बोंधू बाबा बाबा कसा बोंधू हिडसम यांनी नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस आणि RSSचे प्रमुख यांच्या उपस्थित शिवाजी महाराजांचा जो अपमान केला त्याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाने इथे हे आंदोलन आम्ही आयोजित केलेलं आहे। ही भारतीय जनता पक्षाची जुनी चाल आहे। त्यांच्या मनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी आणि शिवाजी महाराजांना कोणतीही आस्था नाही, पण ते काय करतात की असे पहिले कोश्यारी किंवा अशा लोकांचा काही खडाप फेकून मारतात आणि समजा लोकांच्या काय प्रतिक्रिया येतात प्रतिक्रिया समजा तीव्र असल्या तर ते शांत बसतात आणि प्रतिक्रिया समजा कमी असल्या तर मग हे यांच्या मनातलं बोलतात। आज भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या मनातला बागेश्वरांनी आपल्या तोंडून वदलेले आहेत। आम्ही त्याचा सर्व निषेध करतो। बागेश्वर हा बंधू आहे हे सर्वांना माहीत आहे। अशा या महाराजाला महाराष्ट्रामध्ये बंदी घातली पाहिजे, अशा या महाराजावर कारवाई झाली पाहिजे आणि अशा या महाराजाला हद्दपार केलं पाहिजे अशी आमची मागणी आहे। राजकमल चौकात झालेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी परिसर कडाडून विरोध व्यक्त केला। यावेळी धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबावर तातडीने गुन्हा दाखल व्हावा, त्यांना महाराष्ट्रात प्रवेशावर कायमस्वरूपी बंदी घालावी, महाराजांचा अपमान करणाऱ्या प्रवृत्तींना पाठबळ देणाऱ्या भाजप सरकारचा निषेध या मागण्या मांडण्यात आल्या। या आंदोलनात माजी पालकमंत्री डॉक्टर सुनील देशमुख, शहराध्यक्ष बबलू शेखावत, विलास इंगोले, मिलिंद चिमोटे, अनिल अग्रवाल, जयश्री वानखडे यांच्यासह काँग्रेसचे नगरसेवक, पदाधिकारी आणि महिला काँग्रेस, युवक काँग्रेस सेवादल, NSUI व INTUC चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। बोंधू बागेश्वर ने छत्रपति शिवाजी महाराज इनके बारे में जो अपमानजनक स्टेटमेंट किया है कि उन्होंने स्वामी रामदास महाराज के चरणों में अपना मुकुट रखा था, ये बिल्कुल झूठा इतिहास है। छत्रपति शिवाजी महाराज इनका 2 बार राज्याभिषेक हुआ। वो उनके महाराज रहते थे या गुरु रहते थे, तो राज्याभिषेक में पहले के राजा महाराजा अपने गुरु का आशीर्वाद लिए शिवाय राज्याभिषेक करते नहीं थे। इसलिए महाराष्ट्र को, देश को झूठा इतिहास दिखाना ये भारतीय जनता पार्टी का धंधा है। पहले ये ऐसा एक बार प्रयत्न करके देखते, सक्सेस हो गया, लोगों ने विरोध नहीं किया तो वही इतिहास की किताबों में करते हैं। इसलिए ये बोंधू महाराज को उस पर गुनाह दाखिल होना चाहिए और उसको महाराष्ट्र में बंदी डालना चाहिए। ये बोंधू महाराज को बीजेपी सरकार बचा रही है। इसलिए आज कांग्रेस के माध्यम से डॉक्टर सुनील भाऊ देशमुख, विलास भाऊ इंगोले, अनिल भाऊ अग्रवाल, मिलिंद भाऊ चिमोटे, गुड्डू हमीद, नितिन काड़े, इनके सबके माध्यम से महिला कांग्रेस के अध्यक्ष हमारी जयश्री ताई वानखड़े, इनके सबके माध्यम से आज हमने यहाँ आंदोलन किया। हमारे सब नगर सेविका भी यहाँ है और हम इस चीज का निषेध करते हैं। अशोक भाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती।